नमस्कार मित्रांनो, तू ही माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता अर्णव मात्र सुप्रियाला या सगळ्याचा अगदी जाब विचारतो की तुम्ही का परत आलात माझ्या आईच्या आयुष्यामध्ये आणि माझ्या आईचा जीव तर तुम्ही घेतला होता, मग परत माझ्या आयुष्यामध्ये कशाला आला. तेव्हा आता सुप्रिया म्हणते की नाही हो, हे सगळं खोटं आहे. तेव्हा आता अर्णव खूपच भडकलेला असतो. तेव्हा मात्र आता अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की हे बघ, तू मुद्दाम हे सगळ्या काही गोष्टी माझ्यापासून लपवल्या आणि माझ्यावर प्रेम सुद्धा तुझं कधीही नव्हतंच, म्हणून आता ह्या प्रेम नसलेल्या आयुष्यामध्ये तू कायम अशीच राहा, तुझ्या आईच्या कर्माची शिक्षा भोग. आणि आता मात्र ईश्वरी आपल्या मनात म्हणत असते की नाही अर्णव सर, माझं तुमच्यावर खूप प्रेम होतं आणि ते प्रेम मात्र आता मी तुम्हाला दाखवेल. अर्णव गाडी घेऊन आता पुढे जातो. त्याला ईश्वरीचा खूपच राग आलेला असतो आणि पुन्हा तो गाडी रेस करून मागे घेऊन येतो आणि ईश्वरीला गाडीमध्ये बसण्यासाठी तो गाडी थांबवतो. तेव्हा आता ईश्वरी खूप रडत असते आणि मनात म्हणते की नाही सर, माझं तुमच्यावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे आणि ते प्रेम मी तुम्हाला अगदी सगळं काही खरं आहे हे सिद्ध करून देईल. आईविषयी गैरसमज झालेला आहे, तो गैरसमज मी दूर करेल आणि जे सत्य आहे तुमच्या समोर आणेन आणि मगच तुम्हाला माझ्या खऱ्या प्रेमाची कबुली देईल, हे मात्र आता ईश्वरी ठरवते. त्यानंतर आता इकडे आजीला तर खूपच मोठा भयानक संकट मिळालेला असतो, कारण जपमाळ करताना मात्र आजीच्या हातातील आता ती माळ तुटलेली असते आणि याचं आता आजीला खूप टेन्शन येते आणि नक्की काहीतरी अघटित घडणार आहे हे मात्र आता आजीला समजते. आजीच्या जीवाची हुरूर वाटते आणि ती वल्लरीवर ओरडत असते की मला जपमाळ अगदी आहे तर ती व्यवस्थित दुरुस्त करून दे, मनी तिचे आहे तुटलेले तर ते ओवून दे आणि नक्की काहीतरी अघटित घडणार आहे असं मला वाटतं, म्हणून आजीला खूप टेन्शन येते. तर आता मित्रांनो, ईश्वरीने अर्णव कोणत्या एका भयानक सत्याने एकत्र येतात हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.